पुण्यात 1 ते 3 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची चिन्ह। पुणेकरांना उष्णतेपासून मिळणार तात्पुरता दिलासा। पुणे हवामान विभागाचा अंदाज। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून हत्येचा कट। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत धसांचा आरोप। राज्यभरातील महामार्गावरील हायब्रिड मार्गिका बंद। समृद्धीचा प्रवास महागला। फास्टॅग ही सक्तीचा। मराठीचा अपमान करणारे मनसेच्या रडारवर। गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी मराठीचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्याचे मनसैनिकांना दिलेत निर्देश। आजपासून कांदा निर्यात शुल्क शून्यावर। कांद्याला किती भाव मिळणार याकडे नजरा। एक्सप्रेसचं वेळापत्रक कोलमडलं। पुणे हावडा रेल्वे 12 दिवस राहणार बंद। प्रवाशांची होणार गैरसोय। लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागेवाडीमध्ये पार पडला बगाड पळवण्याचा सोहळा। नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्तानं बगाड पळवण्याची ऐतिहासिक परंपरा। मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये आढळला कोल्हा। रॉ संस्था आणि वन विभाग यांच्या मार्फत कोल्ह्याला पकडण्यात यश। एस एजंटची 60 लाखांची आलिशान कार जप्त। पुण्यातून घेतला ताबा। क्राईम ब्रांचचे करमळकर यांच्या पथकाची कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।